हाय हॅलो नमस्कार. तर आज आहे महाअष्टमी. तर त्यासाठी सगळं शृंगाराचं साहित्य आणलेलं, कारण देवीची ओटी पण भरायची होती आणि कन्यापूजनही करायचं होतं म्हणून. तर त्यातला एक कोण तर हिंदवीने काढला, कारण तिला बघायचं होतं काय कसं आहे, म्हणजे तिला काही माहिती नव्हतं एवढं. तर तिने फोडला. मग त्याच्यामुळे त्यानेच तिच्या हातावर छान अशी मेहंदी काढून घेतली आणि त्यानंतर ती झोपी गेली. त्यानंतर मी हे सगळं साहित्य काढायला सुरुवात केली, वेगवेगळं करून ठेवलं. देवीची ओटी पण आज भरणार होते आणि त्याचबरोबर कन्यापूजन पण करणार होते, म्हणून सगळं साहित्य वेगवेगळं काढून घेतलं. आणि हे छोटेसे बाउल मी डीमार्टमधून आणलेले आहेत संडेच्या दिवशी. तर मला खूप आवडले, मस्त आहेत असे नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी, किंवा त्याच्यामध्ये हळदी कुंकू पण ठेवता येईल. आणि हे समिधा गौरी, परत त्याचबरोबर हवन सामग्री नवमीच्या हवन करायचं आहे नवमीच्या दिवशी, त्यावेळेस करण्यासाठी हे आणलेलं आहे सर्व. त्याचबरोबर हे सातू वगैरे सुद्धा आणि फुलं पण आणलेली होती, कारण म्हटलं फुलंसुद्धा आज अशी ताजी वेगळी, म्हणजे रोज बदलते फुलं, म्हणून फुलंसुद्धा आणलेली होती. हे गुलाबाची फुलं हिंदवीला आवडतात म्हणून आणलेलं. त्याचबरोबर गजरा आणलेला, कारण वेणी काही घालणं होत नाही. गजरा कसं आपण माळू शकतो केसामध्ये, म्हणून गजरा घेऊन आलेले. आणि त्यानंतर देवीची ओटी भरून घेतली. स्वतःलाही मी हळदी कुंकू लावून घेतलं, देवीच्या ताटाला हळदी कुंकू लावलं. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या छातीला ओटी लावायची आणि नंतर देवीच्या पायाच्या चरणाशी लावायची. अशी करून देवीची ओटी भरून घेतली. त्यानंतर करायचं होतं हिंदवीचं कन्यापूजन. तर कन्यापूजनचंही साहित्य घेतलं. त्यानंतर हिंदवीचं कन्यापूजन करण्यासाठी घेतलं. हिंदवीला छान असं औक्षण केलं, तिच्या पाया वगैरे पडले. आणि त्यानंतर स्वराजलासुद्धा भैरव म्हणून पूजा केली त्याचीसुद्धा, आणि त्यालाही औक्षण वगैरे करून ओवाळून पाया वगैरे पडले. आणि त्यानंतर बनवले होते कडकनी धपाटे आणि भाजी वगैरे अशी उसळ. आणि हे सगळं नैवेद्य वगैरे दाखवलं देवांना आणि त्यानंतर उपवास सोडला. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करा.